नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकरा आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। संपादक बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या दैनिक जय बाबा या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीबीओचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता। वृत्तात आरोपी गणेश मुंडे यांचं नाव आलं होतं। त्यानंतर गणेश मुंडे 307 या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन अशा धमकीचा संदेश आगे यांना दिला। पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे। गेली 35 ते 40 वर्षांपासून श्रीरामपुरात अनेक पत्रकार राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी विषयांवर सडेतोड लिखाण करतात। मात्र आजवर कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी मिळाली नव्हती। पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यानंतर धमक्या मिळत असतील तर शहर पत्रकारितेसाठी कितपत सुरक्षित राहिलाय असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला जातो। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघ, बेलापूर पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या प्रतिनिधींनी घटनेचा निषेध करून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली। बैठकीस प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रत्काटे, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, सचिव प्रकाश कुलथे, खजिनदार अनिल पांडे, उपाध्यक्ष करण नवले, विकास अंत्रे, सहसचिव महेश माळवे, राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, रवी भागवत, कामगार नेते नागेश सावंत, ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे, प्रदीप आहेर, नितीन शेळके, उपाध्यक्ष सलीम खान पठाण, सचिव सचिन उघडे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असलम बिनसाद, बेलापूर पत्रकार संघाचे देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार आदी यावेळी उपस्थित होते। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर। शनिवारी श्रीरामपुरात नशेची इंजेक्शन सह एका महिलेला पकडले होते। त्याच्यात मदत करणारा आरोपी हा गणेश मुंडे म्हणून पोलिसांनी त्याची माहिती दिली होती। त्याचे वृत्त मी दैनिक जय बाबा आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते। त्याच्यात डीवायएसपी यांचंही आरोपीबद्दलची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। तर मला काल जय बाबाच्या इंस्टाग्रामवर धमकी आली की तो व्हिडिओ डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकतो, अशा स्वरूपाची ती धमकी आहे। तर श्रीरामपुरात 35 वर्षापासून आपण पत्रकारिता करतो, पण अशा प्रकारची गुन्हेगारांकडून धमकी कधी आली नाही। श्रीरामपूरचं वातावरण प्रचंड बिघडत चाललंय असं आम्ही ऐकत होतो। आता आमच्यापर्यंत पण ती गोष्टी येऊ राहिल्या असं दिसतंय। तेव्हा आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सांगतो का या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काळ सोकावला नाही पाहिजे, अन्यथा पत्रकारांना श्रीरामपुरात काम करणे मुश्किल होणार आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।